Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण या व्हिडिओमध्ये केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स पाहिजे. इयर आहे 2021. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज बॉन्ड अँगल OSO इन SO2 मॉलिक्यूल? सल्फर सेंट्रल ॲटम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 16. सो आउटर मोस्टमध्ये 2 8 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. इकडे स्ट्रक्चरमध्ये आउटर मोस्टला 6 इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करा. त्याच्यानंतर साईड ॲटम आहे ऑक्सिजन. प्रत्येक ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतो. सो डबल बॉन्ड O आणि सल्फरवरती उरते एक लोन पेअर 2 बॉन्ड पेअर आणि याच्यामुळे त्याचं जे जॉमेट्री आहे ते बनतं ट्रायगोनल प्लेनार. फॉर ट्रायगोनल प्लेनार बॉन्ड अँगल इज 120 डिग्री. बट इथे लोन पेअर आहे आणि लोन पेअरच्या रिपल्शनमुळे इट बिकम्स लेस दॅन 120 डिग्री. सो लेस दॅन 120 ऑप्शन कुठे? 119.5 डिग्री. क्वेश्चन नंबर 2. द OO बॉन्ड लेंथ इन रेझोनन्स ऑफ हायब्रिड. हा क्वेश्चनचा आन्सर आपल्याला लर्नच करायचं आहे. रेझोनन्टिंग स्ट्रक्चर ऑफ ओझोन असं असतं ओझोन मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर. बट ऑक्सिजनवरती एक निगेटिव्ह चार्ज आहे. सो तो इथे डिलोकलायझेशन करेल आणि या साईडला येईल तो निगेटिव्ह चार्ज. रेझोनेटिंग स्ट्रक्चर बनेल O मायनस सिंगल बॉन्ड O डबल बॉन्ड O. दॅट इज वाय याचा हायब्रिड स्ट्रक्चर बनतो 3 ऑक्सिजन आणि डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स हे डॉटेड लाईन्सने दाखवले. इथे जो त्याचा पाय बॉन्ड आहे किंवा जो त्याचा सिग्मा बॉन्ड आहे याच्या इंटरमिजिएट बॉन्ड लेंथ असते. इट इज 128 पिकोमीटर. हा क्वेश्चन तुम्हाला लर्न ठेवायचा आहे. ऑप्शन नंबर डी. टेक्स्टबुकमध्ये याची व्हॅल्यू दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन इन कार्बन मोनॉक्साईड? जेव्हा आपण 2022चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले कार्बन मोनॉक्साईडचं स्ट्रक्चर लर्न केलेलं C ट्रिपल बॉन्ड O. इकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. फॉर्मल चार्ज कसं फाइंड करतो आपण? फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स बाय 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑक्सिजन, कारण इकडे ऑक्सिजन विचारलेलं आहे. ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात 6. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे लोन पेअरमधले इलेक्ट्रॉन्स आहेत एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. बॉन्ड बनलेले आहेत टोटल 3. सो इलेक्ट्रॉन्स किती झाले? 6. 1 2 3 4 5 6. सो बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आर 6 डिवायडेड बाय 2. 6 minus 2 is 4 minus 3 that is equals to +1. सो ऑक्सिजनवरती फॉर्मल चार्ज असणार आहे +1. हे असं फॉर्म्युलाने जाऊ शकता किंवा हिंट. कार्बन मोनॉक्साईडचं स्ट्रक्चर लर्न आहे C ट्रिपल बॉन्ड O. इकडे एक ऑक्सिजनवरती 2 इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचे आणि कार्बनवरती 2. आता ऑक्सिजन लिस्ट काउंटमध्ये 2 बॉन्ड बनवू शकतो, त्याची कोव्हॅलन्सी 2 आहे. पण एक्स्ट्राचा एक बॉन्ड बनवला तर त्याच्यावर चार्ज असतो पॉझिटिव्ह. कार्बन 4 बॉन्ड बनवण्याची टेंडन्सी ठेवतो पण 4था बॉन्ड बनलाच नाहीये. सो 4था बॉन्ड बनवण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉन त्याच्या डोक्यावरतीच राहतात. सो जेवढी कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा कमी जर बॉन्ड बनवले तर निगेटिव्ह चार्ज आणि कपॅसिटीपेक्षा जास्त बॉन्ड बनवले तर पॉझिटिव्ह चार्ज. सो व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन? +1 अँड फॉर्मल चार्ज ऑन कार्बन -1. आपल्याला विचारलेलं व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन ॲटम? ऑप्शन नंबर C. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन कार्बन ॲटम इन CO3-2? CO3चं एक तर स्ट्रक्चर माहिती पाहिजे. C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस सिंगल बॉन्ड O मायनस. दिस इज स्ट्रक्चर ऑफ कार्बोनेट. आता बघा जर तुम्ही फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला यूज केला फॉर्मल चार्ज इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? कार्बनकडे 4. नॉन बॉन्डिंग म्हणजे लोन पेअर दिसतीये का कार्बनकडे? नाही. सो 0. बॉन्ड किती बनवलेत त्याने? 4. म्हणजे बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन किती असणार आहेत? 8 डिवायडेड बाय 2. सो दिस इज 4 - 4 0. कार्बनवरती फॉर्मल चार्ज आहे 0.
किंवा तुम्ही दुसरं असंही फाइंड आउट करू शकता की कार्बन 4 बॉन्ड बनवतो आणि तितकेच बनवलेत, सो इट इज न्यूट्रल, त्याच्यावरती चार्ज आहे 0. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग कॉन्सेप्ट इज नॉट ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी? डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर 2 न्यूक्लियाय हे सांगितलं जातं. कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स टू गिव्ह मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, दिस इज थेरी ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी अँड नॉट ऑफ VBT. सो ऑप्शन नंबर बी ला टिक करायचं आहे. कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ बॉन्ड सांगतं, इवन आयोनिक कॅरेक्टर इन कोव्हॅलंट बॉन्ड सांगतं, अँड कोण सांगतं? शिल्डिंग इफेक्ट. सो ऑप्शन ए, सी अँड डी करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन कार्बन इन SCN? स्ट्रक्चर दिलेलं आहे, सो तुम्ही फॉर्म्युला पण यूज करू शकता. फॉर्मल चार्ज इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4, कार्बनवरती लोन पेअर नसते, सो 0. बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? कार्बनने 4 बॉन्ड बनवलेत, सो 8 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. 4 - 4, अगेन आन्सर इज 0. किंवा स्ट्रक्चर बघून समजतं कार्बनने 4च बॉन्ड बनवलेत आणि 4च त्याची कपॅसिटी आहे. कपॅसिटी इतके बॉन्ड बनवले तर चार्ज किती असणार आहे? 0. क्वेश्चन नंबर 7. परत एक स्ट्रक्चर दिलेलं आहे SCN मायनस आयर्न. आयर्न आहे हा, आणि नायट्रोजनवरचा फॉर्मल चार्ज विचारलेला आहे. नायट्रोजन मिनिमम 3 बॉन्ड बनवतो आणि त्याच्यावरती एक लोन पेअर असते, सो इथे आपल्याला हेच दिसतं, सो हिंटने आन्सर 0 येणार आहे. परत फॉर्म्युला यूज करू. फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स बाय 2. नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात? आउटर मोस्टमध्ये 5, बिकॉज नायट्रोजनचे ॲटॉमिक नंबर 7, 2,5. आउटर मोस्टमध्ये 5 इलेक्ट्रॉन. नायट्रोजनवरती एक लोन पेअर आहे. एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. बॉन्ड त्याने 3 बनवलेत, 3 बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. 5 - 2 इज 3 मायनस 6 - 2 इज 6/2 इज 3. 3 - 3 0. आन्सर सुद्धा काय येणार आहे? ऑप्शन नंबर ए 0. 7 क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स. याच्यामध्ये फॉर्मल चार्जला स्ट्रक्चर दिलं असेल तर फॉर्म्युला व्यवस्थित यूज होतो आणि हिंट सांगितलेली आहे. कार्बन 4 बॉन्ड बनवतो, नायट्रोजन 3 बॉन्ड बनवतो, ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतो, हायड्रोजन 1 बॉन्ड बनवतो. कपॅसिटीपेक्षा जास्त बॉन्ड्स बनवले, मोर बॉन्ड्स, तर पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि कमी बॉन्ड्स बनवले, लेस बॉन्ड, तर चार्ज निगेटिव्ह येतो. सो अशा वेळी सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.